विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय आणि त्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधलाय। राज्यामध्ये सध्या उडता पंजाब सारखी परिस्थिती आहे। मंत्र्यांच्याच गावामध्ये ड्रग्ज सापडणं दुर्दैवी आहे असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। मुंडवा जमीन घोटाळा, शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा मुद्दा यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। तसंच अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करण्याचीही मागणी विरोधकांनी केली आहे। आम्हा सर्वांना चहापानाकरता वैयक्तिकरित्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पत्र आलेलं आहे। परंतु आम्ही त्या पत्रानुरूप त्यांच्या चहापानाला जाणार नाही आहोत। प्रचंड बहुमत मिळाल्यामुळं सत्ताधारी पक्ष हा मस्तीमध्ये आहे। जिथं मान सन्मान नाही, जिथं सभ्यता नाही, जिथे लोकशाहीचा सन्मान नाही, जिथे घटनेबद्दल आदर नाही, अशा ठिकाणी आम्ही चहापानाला जाणार नाही हे सुरुवातीलाच आम्ही या ठिकाणी सांगून टाकतो। हे राज्य आता जवळजवळ उडता पंजाब होतंय की काय अशी भीती वाटायला लागली आहे, कारण ड्रग्ज या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकलायत आणि त्या घटना त्या ठिकाणी आपण बघतोय। एका जबाबदार मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ड्रग्ज फॅक्टरी मिळाली, चर्चा झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। पहिल्यांदा प्रश्न इथूनच निर्माण होतो की चहापाण्याला का जायचं। या राज्यातील विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो। शासनाकडून केवळ 2 ओळीचं एक लाईन अशी म्हटली जाते की यामध्ये कुठेही कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नयेत। का करू नये? हा घातपात आहे की अपघात आहे, या संदर्भात महाराष्ट्रभर देशभर चर्चा सुरू आहे आणि सरकारची भूमिका संदिग्ध आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। अशा वेळेस आम्ही का जायचं? मंत्रालय महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतं। त्या मंत्रालयात एसीबी या ठिकाणी धाड घालते, हे वरचं अप्रुव्हल असल्याशिवाय नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, राष्ट्रवादीला कॉर्नर करायसाठी ही धाड होती का खरंच या महाराष्ट्राची इमेज सुधारण्यासाठी होती? इमेज सुधारण्यासाठी असेल तर उद्या अधिवेशन चालू व्हायच्या आधी झिरवळांचा राजीनामा घ्या। नुसती पीएची बदली करून त्या ठिकाणी चालणार नाही। आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आमचा महाविकास आघाडीचा तिसरा मित्रपक्ष कुठे आहे। लवकरच ते या ठिकाणी आपली पत्रकार परिषद संपण्यापूर्वी ते या ठिकाणी दाखल होतील। थोडंसं कामांमुळं आणि थोडासा कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळं त्यांना थोडा पोहोचण्याकरता वेळ होतोय, परंतु आम्ही सगळे एकत्रच आहोत हे सुरुवातीलाच या ठिकाणी सांगून टाकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।